इथून आम्ही एका केबल कारमध्ये बसणार. I'm in my belly shining bright, diamonds dancing in the night, Ferrari parked under moonlight, living fast but feeling right, my bed wave shine. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे डे 2 आणि आपण आज 2 स्पॉट्स कवर करणार आहे जे मी तुम्हाला नक्कीच सांगेन लवकरात लवकर. आता मी काही स्पॉइलर देत नाही. सो जसं की तुम्ही बघू शकता आत्ताचा वेदर पण खूप सनी आहे. आत्ताशी जस्ट 9:30 वाजलेत पण खूप मस्त वेदर आहे कारण गरमी चालू आहे. आणि हॉटेल रूम हा लॉज खूप कम्फर्टेबल होता. बेड्स, शॉवर, बाकी सगळ्या गोष्टी खूप कम्फर्टेबल होत्या. फक्त एक गोष्ट मिसिंग होती ती म्हणजे फॅन्स. सो हे लॉजेस UK फॅन प्रोव्हाइड नाही करत कारण इथे मोस्टली विंटर्स असतात. सो त्याच्यामुळे फॅनची गरज नाही लागत. बाकी ते जर वगळलं तर बाकी सगळ्या गोष्टी खूप चांगल्या होत्या. सो गाईस, आता आम्ही थोड्या वेळाने नाश्ता वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन पहिल्या स्पॉटसाठी निघणार आहे. तर जसं तुम्ही बघू शकता वेदरनी खूप चांगली साथ दिली आहे गाईस. जिथे आम्ही आज जाणार आहे, जे स्पॉट्स आम्ही कवर करणार आहे तिथे चांगल्या वेदरची खूप जास्त नीड आहे आणि तसंच खूप चांगलं आणि सनी वेदर आहे आता. गाईज आता आम्ही निघालो आहे पहिल्या स्पॉटवर जायला आजच्या दिवसाच्या. आणि तो स्पॉट मी तुम्हाला इतक्यात सांगणार नाही आहे बिकॉज इट्स सिक्रेट लोकेशन. तर मग गाडी वगैरे आम्ही आता पॅक करतो आहे. तुम्हाला लवकरच सांगेन की आम्ही पहिल्या स्पॉटला कुठे जाणार आहे. माझा आउटफिट बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल की आम्ही कुठे जाणार आहे. खूप सुंदर स्पॉट आहे, खूप सुंदर एक राईड टाईप आहे. मी तुम्हाला एक छोटीशी हिंट देतो, एक राईड टाईप आहे. सो तुम्हाला लवकरच कळेल. स्टे ट्यून. सो गाईस आम्ही फायनली आलो आहे. ह्या प्लेसला बोलतात लॅग्नुडनो. मी तुम्हाला खाली नाव देईन कारण मला पण नीट प्रोनाऊन्स नाही करता येते. पण जागा बघा गाईस, किती सुंदर जागा आहे. खूप सुंदर आहे. इथे हे छोटंसं पियर आहे. तिथून पण बीचचा व्ह्यू खूप सुंदर येतो. आणि पाणी तुम्ही बघू शकता किती निळं पाणी आहे. आणि हा जो डोंगर आहे त्याच्यावर आम्ही जाणार आहे एक राईड करायला. आणि ती राईड मी तुम्हाला लवकरच दाखवेन कुठली राईड आहे ती. बघा वेदर पण बघा, व्ह्यू बघा, खूप सुंदर आहे सगळं. आणि तिथे आमचा मामा एका ऑस्ट्रेलियनशी बोलतोय क्रिकेटबद्दल. गाईज आणि मी जे बोललो की माझा मामा एका ऑस्ट्रेलियनशी बोलत होता, तर खूप चांगलं कॉन्व्हर्सेशन झालं आमचं त्याच्याशी. ऑस्ट्रेलियन लोक खूपच चांगले आहेत. जसा तो त्यांना वाटलं की आम्ही इंडियन आहे, तो पूर्ण क्रिकेटबद्दल आमच्याशी बोलत होता. लाईक सगळे प्लेयर, त्याचा फेवरेट प्लेयर आहे सचिन तेंडुलकर द गॉड, नंतर जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली, या सगळ्यांबद्दल बोलत होता तो. खूप चांगलं असं म्हणजे असं वाटतं की बाहेर येऊन की बाहेरच्या लोकांना पण आपल्या देशाची खूप ओढ आहे, क्रिकेटबद्दल खूप ओढ आहे किंवा आपलं जे पण कल्चर आहे त्याच्याबद्दल खूप जास्त ओढ आहे. त्यांना अजून जाणून घ्यायचं असतं. सो असं इथे बाहेर येऊन असं एक्सप्लोर करायला खूप भेटतं की असे खूप नवीन नवीन लोकं भेटतात. त्यांच्या काय थिंकिंग्स आहेत, ते काय विचार करतात, ते सगळं आपल्याला ह्याच्यातून दिसतं. ह्या इथून स्टेअर्स आहेत. या स्टेअर्स चढून आम्हाला वर जायचं आहे राईडला. पण गाईज व्ह्यू बघा, ओ माय गॉड, खूप सुंदर आहे व्ह्यू, खूप सुंदर आहे. सो गाईज हीच आहे ती राईड. इथून आम्ही एका केबल कारमध्ये बसणार. एका केबल कारमध्ये 2 लोक बसतात आणि ती केबल कार पूर्ण वरपर्यंत जाणार डोंगरावर आणि तिथून इथे रिटर्न येणार कारण आम्ही रिटर्नचं तिकीट काढलं आहे. सो तुम्ही बघू शकता आता ही अशी केबल कारवर जाते, तसेच आमची पण जाणार आणि आम्ही ह्याच्यातून रिटर्न येणार. आणि येस, तुम्ही इथे बघू शकता इथे फक्त कॅश पेमेंट अलाउड आहे, नो ऑनलाईन बँकिंग, जस्ट कॅश पेमेंट. मेक शुअर करा जर तुम्ही इथे येत असाल तर तुम्ही सोबत कॅश घेऊन या.
सो आमची केबल कार आलेली आहे ही रेड कलरची ही आमची तो आम्ही आता बसलोय केबल कारमध्ये. व्ह्यू बघा गाईस किती सुंदर. सो तो बीच आहे. आम्ही इथे आता खाली होतो आणि या केबल कारने आता वर चाललोय. हाय बोल व्लॉगमध्ये. हाय गाईज अँड स्टे ट्यून. आमचं रिटर्न तिकीट आहे, तुम्हाला Yes. डिसेंडिंग व्ह्यू पण बघायला मिळणार आहे केबल कारनी ॲज वेल एज ट्रॅमनी. सो जस्ट स्टे ट्यून इन द लो. सो आम्ही याच केबल कारने रिटर्न पण येणार आहे. आणि मेन थिंग याची काय आहे, या केबल कारला विंडोज नाही आहेत. सो तुम्हाला पूर्ण वाऱ्याचा फील एकदम नॅचरल पद्धतीने मिळू शकतो. फक्त तुम्हाला रेकॉर्डिंग करायचं आहे तर मग फोन सांभाळावा लागेल, कारण ग्रिड्स नाही आहेत अँड Yes. फोनची सेफ्टी ही आपली स्वतःची आहे, ते आपली रिस्पॉन्सिबल जबाबदारी नाही आहे. आहेत. त्यांची काय रिस्पॉन्सिबिलिटी आणि नाही. बेनिफिट हा आहे विंडोज ओपन असल्याचा की जी सी ब्रीज असते, सोल्टी सुगंध असतो समुद्राचा, तो पण येतो. प्लस तुम्हाला ओल्या मातीचा असा नॅचरल जंगलवाला स्मेल पण येतो. म्हणजे दोन्ही सेंट्स मर्ज होऊन एक खूप मस्त सुगंधही येतोय तुम्हाला राईडमध्ये. बिकॉज ही राईड कशी आहे, बीच पण आहे आणि माउंटन्सच्या मधून पण आहे राईड. सो हे दोन्ही कॉम्बिनेशन आहे. गाईस इथे मुंबईची काळी पिवळी बघितली आम्ही. काळी पिवळी spotted ऍक्च्युली आहे. काळी पिवळी नाही आहे ती, ग्रे आणि येलो आहे, पण तशीच वाटते लांब. आणि I-20 आहे ना इथली. स्कूलच्या स्किटची पिकनिक आहे, ते हाय करताय आपल्याला. ते बघा हाय करताय. किड्स मस्त हाय करताय. आपली वार्षिक सहल आहे, ती सहल आहे त्यांची. ही आपली लॅडूटनो दर्शनची गाडी आहे, उर्फ मुंबई दर्शन बसेस. आणि हा जो तुम्ही ट्रॅक बघताय तो ट्रामचा ट्रॅक आहे. तिकडे तुम्ही बघू शकता की ट्राम उभी आहे. सो आम्ही विचार करतोय ती ट्रामची पण राईड घ्यायची. मला वाटतं इथून चालू होत असेल ती ट्राम ट्रॅम. स्टेशन एक्झॅक्टली Yes. पुढे, so आपल्याला कार इथून वर चालू आणावी होऊन लागेल. हा ते विचारावं लागेल आपल्याला वर जाऊन परत maybe. खाली यावं लागेल and then वर जावं. कारण ट्रॅक्स बघ वर जात आहे. सो गाईज आता आलोय आम्ही टॉपला केबल कारच्या. टॉपवरून पण व्ह्यू तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय. आम्ही तिथून पूर्ण खालून या केबल कार्सनी वरपर्यंत आलोय. आता थोडा हा एरिया एक्सप्लोर करूया की वरून कसा दिसतो व्ह्यू तो. खालून तर आपण ऑलरेडी बघितला आहे, आता वरून पाहू कसा दिसतो. हो इथे गेट पण आहे. गेट कसं ओपन होतं इकडे बघूया. वेगळी सिस्टम भारी. याला तर स्प्रिंग पण आहे. काय आहे टेलिस्कोप? 20p? सो आता ही जी ट्राम दिसते तुम्हाला, आम्ही आता ह्या ट्राममधून खाली जायचा विचार करतोय. सो ह्याची आम्हाला आधी एन्क्वायरी करावी लागेल, कारण आम्हाला केबल कारमध्ये रिटर्न राईड जी आहे ती 2च्या आधी करायची कंप्लीट. सो आता 1 वाजत आलं आहे. सो ह्या ट्रामनी आम्ही खाली जाऊन परत रिटर्न येणार या ट्रामनीवरती आणि केबल कारनी परत रिटर्न खाली जाणार, कारण आमची कार खाली पार्क केली आम्ही. या ट्रामला पॉवर कसं देतं बघा. इथे मोटरच्या जनरेशन चालू आहे कंटिन्युअसली आणि ट्रामला पॉवर मिळते. बिकॉज हा खूप मोठा इन्क्लाइन आहे, म्हणजे इथून ट्राम खालीसुद्धा जाते आणि वरसुद्धा येते. आता तुम्ही बघू शकता की बघा की ट्राम येते इथून वर. त्या ट्रामला खेचायला एवढी पॉवर तर लागणार. सो गाईज आता आम्ही एंटर करतोय ट्राममध्ये. सो आम्ही व्हिडिओजमध्ये बघितलेली की बेस्ट सीट कुठली आहे. सो आम्ही ट्राय करणार की बेस्ट सीटवर बसायला. कारण मला तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इथे या साईडला बसतो. तर मित्रांनो आता या ट्रामची राईड चालू झाली आहे. तसं जास्त गर्दी नाही आहे, खूप सारे सीट्स खाली आहे जसं की तुम्ही बघू शकता. गाईस
राईट साईडचा व्ह्यू बघा. ते मला वाटतं हायलँड्स आहे जिथे आम्ही मोस्टली उद्या जाणार आहे. तिकडे वॉटरफॉल्स आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत एक्सप्लोअर करायला. आणि हा व्ह्यू बघा गाईज. हा रस्ता पण आहे, इथून वर पण येऊ शकतो बाय कार और एनी ट्रान्सपोर्ट. सो आता ही दुसरी ट्राम घेतली आणि ही अजून खाली जाणार आहे. सो गाईज आता सेकंड पार्ट या ट्राम राईडचा चालू झाला आहे. सो ही ट्राम अजून खाली जाते, जसं की तुम्ही बघू शकता. ही अजून खालच्या साईडला जाणार आहे. हो वाव, ही पूर्ण इथे घरं आहेत बाजूला, तिथे लोक राहतात आणि लिटरली ह्यांच्याकडून आपण खाली जातोय. हा व्ह्यू बघा गाईज. माय गॉड, हा बघा बेस्ट. सो गाईज इथून बघू शकता समोरून पण एक ट्राम येते. इथे पण सेम 2 रूट्स आहेत. घरं बघा किती सुंदर आहे. वाव, छोटीशी विंडमिल पण आहे इकडे खेळण्यातली. एकदम असं युरोपमध्ये किंवा इटलीला असं आल्यासारखी फील येते, पण हे आहे वेल्समध्ये. ओके, सो दिस राईड एंड्स हिअर. परत तसंच स्टेशन आलं आहे. पण जागा बघा गाईज, ही घरं बघा, यांचं आर्किटेक्चर बघा. ही एकदम सिम्पल घरं आहेत, पण इथे राहणारे लोक खूप रिच आहेत आणि खूप वेल मेंटेन्ड आहेत. खूप सुंदर घर आहे. गाईज इथे सोव्हिनियर शॉपला आलो आहे आम्ही. इथे बघू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारचे कॅप्स, हॅट आणि सोव्हिनियर्स आहेत. किचन आहे, फ्रीज मॅग्नेट्स आहेत, छोटे छोटे फ्रीज मॅग्नेट्स पण आहेत. हे काय मॉडेल आहे, मॉडेल. हां, सोप ड्रॅगन, त्यांच्यावर फ्लॅग ड्रॅगनचा मॉडेल आहे. हा काहीतरी घ्यायचं आहे इथून. फ्रीज मॅग्नेट घ्या. हे बघ, हे पण आहे फ्रीज मॅग्नेट, ग्रेट ऑर्नवाले. हे बघा इकडे फ्रीज मॅग्नेट्स आहेत. तर मग तुम्ही जर इथे आला तर इथून घेऊ शकता सोव्हिनियर. गाईस, आम्ही आता बीचवर पोचलो आहे. या बीचचं नाव मला नाही माहिती आहे. मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवीन बीचचं नाव काय आहे ते. ट्रेथ. दिस इज ट्रेथ बीच. आणि आम्ही शूज काढून आता चपलांवर आलो आहे, बिकॉज वाळूवर चालायचं तर शूजनी खूप कठीण जातं. वाळूवर चालणं चपलेमध्ये खूप सोपं जातं. सो मजा येते. आतापर्यंत तरी एक स्पॉट झाला आमचा. आता हा दुसरा स्पॉट होता जिथे यायचं होतं आम्हाला. टू द बीच. सो इथून जायचं आहे. ओ, बीचवर जायला असा रस्ता. फॅसिलिटी म्हणून मॅट बनवली त्यांनी वेगळ्या. फॅसिलिटी म्हणून मॅट बनवली. तेच सँडचा त्रास होऊ नये म्हणून. सँड नाही रे, वाळू. सो आता आम्ही पोचलोय फायनली बीचवर. 5 मिनिटाचाच वॉक होता या मॅटवर आणि सँडवर. सो येस, दिस, ओ माय गॉड. हा खूप मोठा लांब लचक बीच आहे तसा,
आय थिंक वेल्समधला हा लॉंगेस्ट बीच असावा, बिकॉज तुम्ही बघू शकता इथून एंडपासून स्टार्ट होतो तो पूर्ण इथे एंडपर्यंत आहे आणि त्याच्या पुढे लाईट हाऊस आहे. ते तुम्ही बघू शकता खूप लांब. तिकडे 2 लाईट हाऊस आहेत. पण खूप सुंदर व्ह्यू दिसतोय असा गाईज, कारण इथे समुद्र पण आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला डोंगरसुद्धा दिसत आहेत, हायलँड्स, जिथे आम्ही उद्या जाणार आहे. चिल करायला खूप चांगलं आहे आणि वेदर पण खूप चांगलं आहे, सनी वेदर आहे. तुम्ही बघू शकता सगळे एन्जॉय करत आहेत समर टाईम. आणि हा असा वेवी बीच नाही आहे, म्हणजे इथे लाटा नाही आहेत. आपल्या इंडियामध्ये कशा समुद्र एकदम काय बोलतात ॲक्टिव्ह असतो, लाटा खूप जास्त असतात, तसं इथे नाही आहे. इथे खूप मिनिमम आहे, सो तुम्ही पाण्यात इझिली जाऊ शकता. तर गाईज आम्ही आता पूर्ण आतमध्ये गेलेलो पाण्यात, शर्ट वगैरे काढून पूर्ण. आणि हे पाणी एवढं खोल नाही आहे, किती पण आत जा, फक्त गुडघ्यापर्यंतच होतं. त्याच्यात आम्ही मस्त स्विमिंग वगैरे केली, पूर्ण डुबकी मारली आणि पूर्ण कान नाक सगळं सून झालं आहे, कारण हे सॉल्टी पाणी आमच्या कानात पण जाऊन बसलं आहे. पण मजा आली खूप, ह्याच्यात असं एकदम सुकून मिळाला, खूप शांतता मिळाली. आणि वेदर पण असं थोडं गरम असल्यामुळे पाणी पण एवढं गरम होतं, थंड नव्हतं जास्त. खूप मजा आली. आता आम्ही निघतो आहे परत घरी जायला, कारण आता 5:30 वाजलेत. सो आता आम्हाला परत 1.5 तासाचा ड्राईव्ह करून आमच्या लॉजवर जायचं आहे. हां, इट्स 8:30 अँड फायनली आलो आहे आम्ही परत घरी. आजचा दिवस खूप धमालीचा होता, खूप मजा केली आज. ती राईड, ती ट्रामची राईड, नंतर बीचवर जे गेलो आणि आम्ही लिटरली पाण्यात पोहलो. खूप मजा आली आज. तर मग आता जाऊन फ्रेश होऊ, मस्त शॉवर घ्यायचं आहे, कारण बीचवर वगैरे गेलो ते पाणी चांगलं नसतं. सो शॉवर घेऊन मस्त जेवण खाऊन झोपून जाणार. आणि उद्या आम्ही जाणार आहे वॉटरफॉल्स बघायला. सो बघू किती वॉटरफॉल्स होतात. प्लॅन तर आहे 3 वॉटरफॉल्स करायचा. जर कमी झाले तर कमी करू, मॅक्सिमम झाले तर अजून एक करू कवर. सो उद्या वॉटरफॉलच करणार. मग मेन राईड तर परवा आहे गाईस. परवाची राईड खूप मोठी सिक्रेट आहे, बघत राहा. सो बाय. आता या ब्लॉगसाठी इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सी यू.